आज आपण कोबीची भाजी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एक गड्डा कोबीचा घेतलेला आहे व थोडेसे वाटाणे देखील घेतलेले आहे. चला तर मग आता आपण कोबी चिरून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला कोबी बारीक उभा चिरून घ्यायचा आहे. कोबी चिरून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीसाठी एक बटाटा टाकणार आहोत. हा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या व 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे व हिरवी मिरची देखील अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे. कोबी चिरून घेतल्यानंतर व बटाटे चिरून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून कोबी चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे व त्यातील पाणी पूर्ण काढून टाकायचे आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 वरगळे तेल टाकून घ्यायचे आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे व मोहरी देखील टाकून घ्यायची आहे. मोहरी व जिरे तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा लसूण टाकायचा आहे. लसूण हा थोडाफार प्रमाणात लाल होईपर्यंत चांगला तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे व थोडीशीच हळद टाकायची आहे. हळद व मीठ टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण धुतलेला कोबी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कोबी टाकून घेतल्यानंतर हा चांगल्या प्रकारे परतून घेऊन वाफेवर शिजू द्यायचा. अशा प्रकारे कोबी चांगला परतून घेऊन झाल्यानंतर बारीक गॅसवर शिजू द्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व कोबी यामध्ये टाकून घेतल्यानंतर चांगला परतून घ्यायचा आहे व मंद गॅसवर हा शिजू द्यायचा आहे. कोबी हा बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून हा चांगला शिजून घ्यायचा आहे. बारीक गॅस करून त्यावर कोबीला झाकण ठेवून वाफेवरती कोबी छान प्रकारे शिजून घ्यायचा आहे. आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत गरम गरम खाऊ शकता.